हे विश्व अथांग आणि अनंत आहे. या विश्वात एकूण किती तारे आहेत हे मोजणे आतापर्यंत शास्त्रज्ञांना जमलेले नाही. एकट्या सूर्याच्या पोटात निदान 1,00,000 पृथ्वी मावतील. विश्वाच्या या ऐसपैस पसाऱ्यातील आपले स्थान यावरून लक्षात यावे. पृथ्वीवर आधीच अब्जावधी माणसे असतानाही निसर्गाने आपल्याला जन्माला का घालावे? निसर्गात काहीही अचानक घडत नाही. निसर्ग हा नियमांनी बद्ध आहे. ग्रहांचे भ्रमण, धूमकेतूचे आगमन, दिवसामागून रात्र, एका ऋतूनंतर दुसरा ऋतू, हे सगळे निसर्गाच्या ठरलेल्या नियमानुसारच घडत असते. निसर्गाची प्रत्येक कृती नियमबद्ध आहे आणि आपला जन्म निसर्गाच्या त्या नियमबद्ध कृतीचाच एक भाग आहे. आपण निसर्गाची महान निर्मिती आहोत. सर्वच माणसे निसर्गाची महान निर्मिती असताना देखील काही माणसे गरीब तर काही माणसे श्रीमंत आहेत. कुणी ऐश्वर्यात लोळत पडला असतो तर कुणाकडे खायला धड अन्न देखील नसते. हे असे का व्हावे असा प्रश्न आपणास पडू शकतो. जे लोक निसर्गाचे नियम जाणतात आणि त्यावर अंमल करतात असेच लोक जीवनात यशस्वी होतात, सुखाने आयुष्य व्यतीत करतात. जे लोक निसर्गाचे नियम न ओळखता निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाऊन कृती करतात असे लोक अयशस्वी होतात. आयुष्यात अपयश आणि दुःख त्यांच्या वाट्याला येते. भिंतीवर मारलेला चेंडू उसळून आपल्याकडे परत येतो हे आपल्याला चांगलेच माहिती आहे. हाच नियम आपल्या सत्कृत्यांना आणि दुष्कृत्यांना लागू आहे. आपण आपल्या कृत्यांमधून चांगले किंवा वाईट यापैकी काहीतरी जगाकडे फेकत असतो. आपण जे फेकतो तेच निसर्गाच्या नियमानुसार आपल्याकडे परत येत असते. एखाद्या खोल खाईमध्ये जर आपण जोराने बोललो तर प्रतिध्वनी उमटतो. आपण जो शब्द उच्चारतो तसाच शब्द काही वेळाने आपल्याला ऐकायला मिळतो. आपण जीवन शब्द उच्चारला तर आपणास जीवनच ऐकायला मिळेल. मृत्यू शब्द ऐकायला मिळणार नाही आणि मृत्यू शब्द उच्चारला तर मृत्यू शब्दच ऐकायला येईल. जीवन शब्द ऐकायला येणार नाही. हाच निसर्गाचा नियम आहे. आपण आंब्याचे झाड लावले तर त्याला आंबे येतील. चिंचेचे झाड लावले तर त्याला आंबट चिंचा येतील. हा निसर्गाचा नियम जे जाणतात आणि अंमलात आणतात त्यांचे आयुष्य सुखमय बनते. स्वयंपाक करावयाचा असेल तर चूल पेटवावी लागते. चुलीत लाकडे जळायला लागली की त्यावर स्वयंपाक तयार करता येतो. लाकडातली ऊर्जा वापरून आपला स्वयंपाक तयार होतो. आपल्या अंगातही अशीच ऊर्जा असते. ती कष्टाच्या चुलीत जाळावी लागते. कष्टाच्या चुलीत अंगातली ऊर्जा जाळूनच यशाचा स्वयंपाक तयार होतो. आम्ही जेव्हा एखादी विहीर खोदतो तेव्हा नेमके काय करतो? आम्ही जमिनीच्या पोटात एक खड्डा निर्माण करतो. एक प्रकारचे शून्य निर्माण करतो. हे शून्य पाण्याने भरून निघते. तेथे असणारी माती, खडक, गाळ आम्ही काढून टाकलेला असतो. म्हणूनच शुद्ध पाणी ती जागा व्याप्त करू शकते. अंतरंगातला गाळ आणि माती किती काळापासून साचलेली आहे ती आपण कधी काढणार? अंतरंगातला गाळ आणि माती काढली तरच ती रिकामी जागा ज्ञान आणि प्रेम व्यापू शकेल. अंधाऱ्या रात्री हातात कंदील घेऊन आपण उभे राहिलो
तर आपल्याला जेमतेम 10 फुटापर्यंतचे दृश्य दिसू शकते. पण तो कंदील हातात घेऊन आम्ही चालू लागलो तर आम्ही हजारो मैल चालत जाऊ शकतो. आम्ही ज्या परिवेशात जन्माला आलो तो परिवेश म्हणजे संपूर्ण जग नव्हे. आपला घेरा अधिक मोठा करण्याची गरज असते. हातात फक्त कंदील असून चालत नाही, पाऊले टाकावी लागतात. बऱ्याचदा समोरचे दिसत नसतानाही, समोर रस्ता संपलेला नाही अशा आशावादाच्या आधारित चालत जावे लागते. कंदिलाच्या प्रकाशात फक्त 10 फुटांचा रस्ता दिसतो, म्हणून रस्त्याची लांबी फक्त 10च फूट आहे असे समजण्याचे काहीही कारण नसते. आंद्रे गीड म्हणतात, किनारा सोडण्याचे धैर्य नसणारा माणूस नवीन महासागराचा शोध लावू शकत नाही. वर्तुळ या आकृतीला निसर्गात अतिशय महत्व आहे. वर्तुळ पूर्ण करणे हा निसर्गाचाच नियम आहे. निसर्गातील प्रत्येक वर्तुळ पूर्ण होत असते. ग्रह गोल देखील भ्रमण करताना वर्तुळ पूर्ण करतात. मानवी जीवनाच्या वर्तुळाची सुरुवात शून्यापासून होते, अंतही शून्यातच होतो. बालपणी दात नसतात, जख्ख म्हातारपणीही दात पडलेले असतात. बालपणी चालताना धडपड करावी लागते, म्हातारपणी देखील अडखडतच चालावे लागते. मरणानंतर मातीत मिसळून पुन्हा शून्य होणे, येथे जीवनाचे वर्तुळ पूर्ण होते. शून्यापासून शून्यापर्यंतचा प्रवास करत असताना जे वाट्याला येते ते म्हणजे जीवन. आपले जीवन मात्र शून्यवत राहणार नाही याची आपण निश्चितच काळजी घेऊ शकतो. आपण सर्वजण एके दिवशी मरणारच आहोत. अमर होणे हे आपल्या जीवनाचे ध्येय नाही. जीवनाचे ध्येय आहे अमर असे काहीतरी निर्माण करणे. आपण कोण आहोत, आपली खरी क्षमता काय आहे आणि आपण काय करू शकतो याचा शोध ज्यांना लागतो ते लोक महापुरुष म्हणवल्या जातात. आपले जीवन हे अनेक खोल्यां मिळून बनलेल्या इमारतीसारखे असते. या इमारतीची प्रत्येक खोली अंधाराने भरलेली असते. ज्या खोलीत दिवा लावला जातो ती खोली उजळून निघते. जेथे दिवा लागत नाही ती खोली अंधाराने तशीच भरून राहते. त्या खोलीचे यथार्थ ज्ञान आम्हाला होत नाही. आपल्या अंतरंगरूपी इमारतीच्या प्रत्येक खोलीला समजून घेणे म्हणजे आत्मज्ञान. त्यासाठी आपल्या अंतरंगाचा प्रत्येक कोपरा प्रकाशित करावा लागतो. यासाठी लागणारा दिवा कुठून बाहेरून मिळत नाही, स्वतःला प्रकाशित करण्याची ही क्रिया असते. म्हणूनच महात्मा बुद्ध म्हणतात, आत्मदीप भव, स्वतःचे दीपक स्वतःच व्हा. बदल हा निसर्गाचा नियमच आहे. बीजाचा बदल वृक्षात होतो, बालकाचा बदल होऊन मनुष्य बनतो. निसर्गात सतत काही बदल होत असतो. स्थिर भासणारे हे जग बदलांनी ओतप्रोत भरलेले आहे. मनुष्य मात्र बदलाला घाबरतो. बदलाला घाबरण्याचे कारण म्हणजे पुढे काय आहे याची जाणीव बदलापूर्वी मानवाला नसते. बदलाला घाबरू नका. मेरी शेले म्हणतात, माणसाच्या मनासाठी सर्वात कष्टदायी गोष्ट म्हणजे अचानक झालेला बदल होय. बदलाच्या अपरिहार्यतेचा स्वीकार करा. जे बदलांना सामोरे जातात तेच विकास पावतात. आपण बदलापासून दूर राहिलो तर जग बदलते आणि आपण जुने आणि पर्यायाने निरुपयोगी बनतो. काळासोबत बदलांना सामोरे जा. काळासोबत आलेला बदल स्वीकारणे अपरिहार्य असते, परंतु त्याचबरोबर
स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल घडवून आणणे हे देखील महत्वाचे असते. दररोज स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. फिलिप फुलमन म्हणतात, तुम्ही जे आहात त्यात बदल करू शकत नाही. तुम्ही जे करता त्यात तुम्ही बदल करू शकता. काळानुरूप घडणाऱ्या बदलांमुळे उत्क्रांती घडते. स्वतःहून घडवून आणलेल्या बदलांमुळे प्रगती घडून येते. जिम रॉन म्हणतात, तुमचे आयुष्य अधिक सुंदर बनते ते संधीमुळे नव्हे तर बदलामुळे. महात्मा गांधी म्हणतात, तुम्हाला जगात जो बदल बघावयाचा आहे तो बदल आधी तुम्ही स्वतःत घडवून आणा. आपण आईच्या पोटातून जन्माला येतो, तो आपला एक जन्म असतो, परंतु आपल्याला दुसरा जन्मही घ्यावा लागतो. आपल्या मधूनच आपल्याला एका शहाण्या माणसाला जन्म द्यावा लागतो. हे कार्य आपल्याला स्वतःलाच करावे लागते. जगातली सर्वात कठीण निर्मिती प्रक्रिया म्हणजे स्वतःच स्वतःला जन्माला घालणे. इथे आपणच दगड असतो, आपणच छिन्नी असतो, आपणच हातोडा असतो आणि घाव घालणारा हातही आपणच असतो. आयुष्य म्हणजे एक सुंदर निर्मिती शाळा असे मानून जगायला सुरुवात केली तर जीवनाचे सुंदर शिल्प आकाराला येते. ज्याप्रमाणे प्रत्येक संगमरवरी दगडात एखादा सुंदर पुतळा लपलेला असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्यात एक सुंदर व्यक्तिमत्व दडलेले असते. गरज असते ती त्याला काळजीपूर्वक कोरून काढण्याची. पाब्लो पिकासोने म्हटले आहे, निर्मितीची प्रत्येक प्रक्रिया सुरुवातीला विनाशाची प्रक्रिया असते. आपले आयुष्य दोषरहित बनविण्याऐवजी आपण फक्त दोषरहित जगाची कल्पना करत बसतो. दीपक चोपडा म्हणतात, सर्व मोठ्या बदलांच्या सुरुवातीला गोंधळाची स्थिती असते. विश्वाच्या निर्मिती शाळेत बऱ्याच घटना घडत असतात. एखादा धूमकेतू अचानक एखाद्या ग्रहावर येऊन आदळतो. अचानक एखादा नवतारा प्रकट होतो. धूमकेतूची शेपटी चमकायला लागते. आम्ही माणसं उगाचच या घटनांना बरे वाईट ठरवत बसतो. यात बरे वाईट ठरविण्यासारखे काहीही नसते. विश्वाच्या निर्मिती शाळेत उडालेल्या ठिणग्या एवढेच क्षुल्लक काय ते त्याचे स्वरूप असते. आयुष्यात घडणाऱ्या घटनांना उगाचच बरे वाईट म्हणू नका. त्यातून योग्य बोध घेण्याचा प्रयत्न करा. आयुष्याला निर्मिती शाळा मानले की मग निर्मिती शाळेत ठिणग्या या उडणारच, धनाचे घाव घातले जाणारच. उगाचच घटनांवर टीका करू नका. झिगलर म्हणतात, जगात आतापर्यंत एकाही टीकाकाराचा पुतळा उभारला गेलेला नाही. आपल्या बरावाईट घटनांची जबाबदारी निसर्ग कोणावरच ढकलत नाही. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बरावाईट घटनांची जबाबदारी स्वतःकडे घ्या. आनंदी रहा, यशस्वी व्हा. राजेश खवले यांचे आगामी पुस्तकातून.